तिकडे रायगड जिल्ह्यालाही मुसळधार पावसानं झोडपलाय। रायगड जिल्ह्यात कालपासून मुसळधार पाऊस बरसतोय। जिल्ह्यातील अनेक सखल भागात पाणी साचल्यानं वाहतूक मंदावली आहे। रायगड जिल्ह्याला आजही मुसळधार पावसाचा इशारा आहे। श्रीवर्धन, महाड आणि म्हसळ्यामध्ये पावसाची संततधार कायम आहे। दरम्यान याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूया। रायगड जिल्ह्याला आज हवामान विभागाकडून मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज आहे, तो वर्तवण्यात आलेला आहे। खरं तर रायगड जिल्ह्यात आज सकाळपासून अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय, त्यामुळे आपण बघितलं तर नद्यांच्या पाणी पातळीत देखील मोठी वाढ झालेली पाहायला मिळते। सध्या काळ नदीवरील आणि कळमजे नदीवरील आपण पाण्याचा प्रवाह बघितला तर या दोन्ही नद्या आहेत त्या दुथडीवरून वाहताना पाहायला मिळतात। खरं तर काल झालेल्या मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातल्या अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे। शिवाय रायगड आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या आंबेनळी घाटामध्ये देखील मोठ्या प्रमाणात काल दरड कोसळली होती। ही दरड साधारणतः 2 तासानंतर हटवण्यात आल्यानंतर तेथील वाहतूक आहे ती सुरळीत सुरू आहे। मात्र आज कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातल्या अनेक महत्त्वाच्या मार्गांवरील वाहतूक आहे ती सध्या मंदावलेली पाहायला मिळते। मुंबई गोवा महामार्गावरची ही दृश्य आहेत आणि त्यामुळे आपण बघितलं तर अनेक भागांमध्ये रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय आणि त्यामुळे ही वाहतूक आहे ती सध्या धीम्या गतीने सुरू आहे। एकंदरीत रायगड जिल्ह्यातल्या प्रमुख ज्या नद्या आहेत त्या दुथडीवरून वाहताना पाहायला मिळतात। शिवाय अनेक भागांमधली जी धरणं आहेत ती देखील आता 50% अधिक भागांमध्ये आहेत ती भरलेली पाहायला मिळतात। त्यामुळे पुढील काही तासांमध्ये पावसाचा जोर वाढला तर अनेक नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे ती वर्तवण्यात आलेली आहे। गणेश मापरळकर, एबीपी माझा, रायगड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।